दर्शक नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, कार्य आणि त्यांचा एकंदरीत सगळा कार्यकाल हा नेहमीच महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय राहिला आहे आणि तो निव्वळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सतत प्रेरणा देत राहिलेला आहे. आणि शेवटी हे जे कार्य आहे, शौर्य आहे, खरोखर इतकं ते अफाट की रोज आपण जर त्याची माहिती घेत गेलो, त्याचा अभ्यास घेत गेलो, तरी देखील हे सगळ्या गोष्टी कमी पडणार आहेत. जेवढे म्हणून आपण त्या संदर्भातली माहिती घेऊ तितकी ती कमी पडणार आहे. आणि यातही आपण म्हणतो आजचा युवक वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि त्याचप्रमाणे महिला यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सतत समोर येणं आणि त्यातून आपण नवनवीन गोष्टी घेत राहणं ही समाजासाठी अत्यंत गरजेची आणि महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे. आणि साधारणतः याच हेतूनं समस्त हिंदू समाजाच्या वतीनं सोलापुरात स्वामी गोविंददेव गिरीजी अर्थात पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेचं आयोजन करण्यात आलेलं. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे, कारण आज खरोखर समाजाला जी गरज आहे ती सातत्यानं आपले जे महापुरुष आहेत त्यांच्या कार्याचं आपण अनुकरण करणं आज तितकी गरज आहे आणि त्या शिकवण्याची गरज. आणि याच उद्देशानं समस्त हिंदू समाज आणि शिवप्रेमींच्या वतीनं स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. मोठी उपलब्धी या सोलापूर शहरासाठीची आहे. तर एकंदरीत हे सगळं आयोजन कशा पद्धतीचं आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि यातून साध्य आपण म्हणतोय तर ते एक कोणतं अपेक्षित आहे या संदर्भात आपण संवाद साधतो. आणि यामध्ये सहभागी होत आहेत CA राजगोपाल मिणियार अर्थात सोलापूरकर त्यांना ओळखतात आणि याचबरोबर राम जन्मभूमी न्यासाचे ते सल्लागार समितीचे सदस्य देखील आहेत आणि संयोजक या सगळ्या उपक्रमाचे. आणि त्याचबरोबर हेमंत पिंगळे साहेब भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक कार्यसुद्धा ते सातत्यानं करत असतात. तर या दोहोंचे मिणियार साहेब आपलंही स्वागत आणि पिंगळे साहेब आपलंही स्वागत. सगळ्यात मोठी उपलब्धी तुम्ही सोलापूर शहरासाठी निर्माण करून देत आहेत, शिवप्रेमींसाठी निर्माण करून देत आहेत आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीनं याचं एक मोठं आयोजन होतं आहे. म्हणजे साहेब सुरुवातीलाच एक विचारणं असं की एकंदरीत या आयोजना पाठीमागचा उद्देश काय आहे, मग मुळात ही संकल्पनाच काय? ही संकल्पना काय असं जर तुम्ही मला विचारलं तर परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या मनात कित्येक वर्षापासून होतं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना धार्मिक व्यासपीठावरून सादर करायचं आहे. ज्या प्रकारे रामकथा होते, ज्याप्रमाणे भागवत कथा होते, त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज कथा करावी ही त्यांच्या मनात होतं. स्वामीजी नेहमी म्हणतात की प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण या दोघातल्या गुणांचा संगम जर कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे या दोन्हीच्या गुणाचा संगम आहे आणि म्हणून ते एक त्यांचा आदर्श आहेत असं स्वामीजी नेहमी म्हणतात. आणि त्यामुळे स्वामीजींची एक इच्छा होती. योगायोगानं सोलापुरातील समस्त हिंदू समाजातर्फे अयोध्या येथे जो एक भंडाऱ्याचा उपक्रम केला होता, त्या भंडाऱ्याच्या उपक्रमामधून निधी काही शिल्लक राहिला आणि त्या सर्व दानदात्यांनी सांगितलं की याच्यातून आपण छत्रपती शिवाजी महाराज कथेचं आयोजन करूयात. त्यामुळं आणि त्या दानदात्यांनी आणखीन एक आम्हाला आश्वासन दिलं की ही निधी जर अजून काही कमी पडलं तर आम्ही आणखीन निधी द्यायला तयार आहोत, परंतु अशा प्रकारच्या स्वामीजींची इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराज कथा करावी तर ती कथा आपण याच्यातून करूयात असं त्यांनी सांगितलं. स्वामीजींशी संपर्क केला आणि स्वामीजींनी सांगितलं निश्चित आपण अशा प्रकारची कथा करूयात. सोलापूरकरांचं हे सौभाग्य असं मी म्हणेन की मराठीतून ही कथा सोलापुरात होते आहे आणि संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराज कथा मराठीतून ही पहिल्यांदाच होत आहे आणि तो मान सोलापूरकरांना मिळत आहे या माध्यमातून. याबद्दल निश्चित आपल्याला अभिमान करायला पाहिजे आहे. यामागचा मुख्य हेतू हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आजच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहेत आणि ते घरोघरी लहान मूल आणि तरुणापर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. हा या कथेचा मूळ हेतू आहे. स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा याचं आयोजन समस्त हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सोलापूरसाठी आपण म्हटलं की ही निश्चितच एक मोठी उपलब्धी आहे. आणि आत्ताच मिणियार सरांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचे विचार आहे, त्यांची भूमिका आणि त्यांचा जो इतिहास आहे तो आमच्या अगदी लहान बालमनापासून ते मोठ्यापर्यंत बिंबवण्याचा
प्रयत्न या पाठीमागून आपल्याला याचा जो मूळ उद्देश आहे तर तो उद्देश आता मिनार सरांनी सांगितला. पिंगळे साहेब, खरोखर हे मोठं कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा धार्मिक व्यासपीठावरून पहिल्यांदाच असं होतं आहे. तयारी कशा पद्धतीची चालू आहे आणि जेव्हा हे सगळं ठरलं तेव्हाचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे? ह्या कार्यक्रमाची संकल्पना ज्यावेळेस मांडण्यात आली, आम्ही कालच रविवारी सर्व सोलापूर शहरातल्या विविध क्षेत्रातल्या सर्व समाजातल्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलून एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये हा विषय मांडण्यात आला. तो विषय मांडल्यानंतर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की हा कार्यक्रम एक अनोखा आहे, वेगळा आहे आणि अतिशय चांगला उपक्रम घेतल्याबद्दल अनेकांनी आमची स्तुतीही केली. हा कार्यक्रम करत असताना अनेक कामे आता कमिट्या केलेल्या आहेत, म्हणजे लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार कसा केला पाहिजे याच्यासाठी एक अनेक कमिट्या केल्या आहेत. उद्याच्याला त्याची एक आम्ही बैठक ठेवली आहे. महिला आघाडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग असला पाहिजे. त्यांचा एक वेगळा ग्रुप करून महिलांपर्यंत पोचण्यासाठी, कारण महिला देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आहेत. त्या महिलांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत. उद्याच्याला ह्या सर्व वेगवेगळ्या खात्याच्या बैठका उद्या आम्ही महिलांची वेगळी घेतली आहे आणि पुरुष मंडळांची सुद्धा वेगळी बैठक घेतलेली आहे, जेणेकरून प्रत्येकाला ह्या कामामध्ये कथेच्या कामामध्ये सहभाग करून घेण्यासाठी वेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना, मग युवक असेल, महिला असतील, जे इतिहास तज्ज्ञ आहेत आणि जे शिवजयंतीचे मंडळ आहेत, गणपतीचे मंडळ आहेत, अनेक सार्वजनिक मंडळ आहेत, या सगळ्यांना या कार्यक्रमात सहभाग करून घेणार आहोत आम्ही. मीना सर, हे आपण आयोजन केलेलं आहे. शेवटी एक महत्त्वाचं असतं की याचं स्थळ, वेळ आणि स्थळ जे निवडलं श्री सिद्धरामेश्वर मंदिरांचा एक सभा मंडप, तर त्याच्याविषयी काय सांगा, कशा प्रकारची व्यवस्था तिथं असेल आणि शेवटी आपण म्हणू ते पुरेसं ठरणार आहे का जागा? कारण एवढी मोठी एक आपण म्हणतो की परभणी सोलापूरकरांना मिळते की महाराजांच्या एक रसाळ बाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा होतील, तर त्या स्थळाविषयी काय सांग? जेव्हा स्थळांची निवड करायचं आम्ही चर्चा केली त्यावेळी एक लक्षात आलं की आपल्याला एक पावसाळ्याचे दिवससुद्धा लक्षात घेऊन तो महत्त्वाचा भाग आहे. तर त्यामुळे त्या प्रकारचा आणि चांगलं मोठं स्थळ आपल्याला पाहायला पाहिजे आहे. आपलं ग्रामदैवत जे सिद्धरामेश्वर आहे त्यांच्या नवीन दगडी मंडपाचं भव्य असं काम आत्ता झालेलं आहे आणि काही प्रकार आणि ते प्रगतीपथावर देखील आहे. परंतु श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीनं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला सर्व सुविधा तिथं उपलब्ध करून देऊ आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जेव्हा परमपूज्य स्वामीजी इथं येत आहेत म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की श्रावणानंतर लगेच या कथेचं म्हणजे गणपती विसर्जनानंतर 1 दिवसानंतर लगेच या कथेची सुरुवात होणार आहे. गणपती विसर्जन 17 सप्टेंबरला होणार आहे आणि या कथेची सुरुवात 19 सप्टेंबरला होणार आहे. 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असं दररोज दुपारी 3 ते 7 असे 4 तास ही कथा चालणार आहे. कथेमध्ये शिवाजी पूर्वकालीनपासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत असे 7 दिवसामध्ये पूर्ण वेगवेगळ्या क्रमाने वेगवेगळे विषय शिवाजी महाराजांशी निगडीत असे हे स्वामीजी आपल्या ओजस्वी वाणीतून इथं विषद करणार आहेत. हे तर होणारच आहे, परंतु याच्यासोबतच 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा. कथेची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होईल आणि 19 सप्टेंबरला कथेची सुरुवात होण्यापूर्वी एक भव्य शोभायात्रा पांजरापूर चौक ते सिद्धेश्वर मंदिर अशी काढायचा मानस आहे. त्याची अधिक माहिती आपल्याला पिंगळे सर देतीलच. आणि त्या शोभायात्रेनंतर प्रत्यक्ष कथेला सुरुवात होईल. दररोज असा आणखीन एक मानस आहे की जे वेगवेगळे शिवाजी महाराजांच्या कालावधीतील जे कथाच्या अनुषंगाने जे प्रसंग आहेत ते प्रसंग देखील तिथं कथेच्या वेळी लाईव्ह दाखवावेत. त्या दृष्टिकोनातून देखील एक दररोज 10 मिनिटाचे स्क्रीन नाही, प्रत्यक्षात परफॉर्म करतील लोक, सादरीकरण त्याचं केलं जाईल असं एक संकल्पना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून देखील आमचे प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या संस्थांशी जे नाट्य कलावंत आहेत, विविध शाळा आहेत, त्यांनी देखील याच्यात आपलं रस दाखवलेलं की आम्ही एक प्रसंग सादर करू, म्हणजे जे शाळेतल्या मुलांना देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे ते प्रसंग देखील सोबत सादर करावेत, दररोज एक प्रसंग.
अशा प्रकारे उदाहरणार्थ म्हटलं तर शिवरायांची स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी, तो प्रसंग आहे. शिवजन्मोत्सवाचा प्रसंग आहे, अफजल खान वधचा प्रसंग आहे. असे प्रसंग तिथं सादरीकरण करावं अशा प्रकारचा एक मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील तयारी चालू आहे. चांगले विद्यार्थी त्यामध्ये अगदी उत्सुकतेने सहभागी होते. हो. आणि प्रत्येकाचे तसे प्रयत्न पण असतील की लोकांचा प्रतिसाद इतका चांगला आहे, प्रत्येकजण स्वतःहून सांगतोय की आम्हाला यामध्ये काय काम करायचं आहे ते सांगा. कालच आमच्या सभेमध्ये एका संस्थेने सांगितलं की आम्ही पूर्ण मिरवणूक मार्गावरती आम्ही रांगोळी काढू, पूर्ण मिरवणूक मार्गावरती, आणि तिथं देखील दररोजच्या रांगोळीची आम्ही व्यवस्था, अशा स्वयंस्फूर्तीनं सगळे वेगवेगळे आपण शिवाजी महाराजांचं म्हटल्यानंतर प्रत्येकाला ती प्रेरणा मिळत असते आणि एक आपण म्हणू की चैतन्य निर्माण होतं साहजिकच. आणि त्यातूनच हे सगळ्यांचा हा पुढाकार आपल्याला दिसून येतो. आणि इतका चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे तुम्ही मगाशीच म्हणालात की हे जागा तुम्हाला पुरेल का. मी तेच म्हणजे एक शंका अशी आपल्याला होती की एवढी मोठी जर उपलब्धी असेल सोलापूरकरांना, शिवाजी महाराजांच्या कथा आणि त्याही आपल्याला स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या एका रसाळ वाणीतून जेव्हा ऐकायला मिळतील तर निश्चितच एक साधारणपणे 2,500 लोकांची बसायची व्यवस्था तरी आत्ता होऊ शकते. आणि जर तसं काय वाटलं तर त्याला थोडं आम्हाला एक्सटेन्शन देखील तिथं करता येतं. त्याप्रमाणे एक्सटेन्शन करायची देखील आम्ही तयारी ठेवलेली आहे. जे कोणी वयोवृद्ध किंवा असे ज्यांना बसता येत नाही अशासाठी खुर्च्याची व्यवस्था देखील आपण करणार आहोत. खुर्च्या आणि असं बैठक अशा दोन्ही प्रकारची आपण व्यवस्था तिथे करणार आहोत. पिंगळे साहेब, आता म्हणजे मिणियार सरांनी सांगितलं शोभायात्रा तर आपण त्या मुद्द्यावरती येतोच आहेत. प्रतिसाद कसा मिळाला जेव्हा आपण ही एक संकल्पना लोकांसमोर घेऊन गेलो तेव्हा? कारण याचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर प्रत्येक समाज घटकाशी जोडलं जाणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं हे गरजेचं आहे. अशा वेळेला एक प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे आता हा? हे जर मीटिंग घ्यायची आमची काल मीटिंग घ्यायची जे ठरलं त्याच्या अगोदर आम्ही प्रमुख 100-150 नावं काढली. त्या नावं काढल्यानंतर प्रत्यक्ष आम्ही त्यांना फोन केला आणि मेसेज टाकला. आणि मेसेज आम्ही साधारण 50 लोकांची पहिल्यांदा बैठक घ्यायचं असं ठरलं होतं की बाबा प्रमुख लोकांना बोलावं वगैरे. पण प्रत्यक्ष बैठकीला जवळजवळ 100 लोक आले. म्हणजे मी समजा एखादा कुलकर्णी साहेबांना सांगितलं तर कुलकर्णी साहेबांनी एखादा असा कार्यक्रम आहे पण ते त्यांच्यासोबत आले. आम्ही ज्यांना निरोप दिला नाही ते सुद्धा त्यांच्यासोबत आले. काल छोट्याशा निमंत्रणावर देखील सगळे लोक येतात. काल काय झालं की लग्नाची तिथी असल्यामुळं आणि अनेक साखरपुडाचा टिळ्याचा कार्यक्रम अशा लोकांना यायची इच्छा होती पण ते कार्यक्रमात गुंतले होते. त्यांनी फोन करून सांगितलं की आम्हाला यायला आम्हाला आज अडचण आहे पण पुढच्या बैठकीला मी निश्चित येतो. म्हणजे इतका चांगला प्रतिसाद लोकांचा आहे की हा कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य होणारच आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रसार आणि प्रचार या कार्यक्रमाचा कसा झाला पाहिजे. आम्ही थोडं सगळे मिळून बसल्यानंतर एकाने आम्हाला सांगितलं की शिवाजी द मॅनेजमेंट गुरु एक पुस्तक आहे त्याच्यावर. आणि त्याने म्हटलं की त्यांच्या सूचनेतनं असं आलं की MBAचे जवळजवळ 5-6 कॉलेज आहेत आपल्या सोलापुरात. तर तुम्ही जाऊन तिथं जर त्यांना जाऊन प्रत्येकांना भेटून जर सांगितलं की शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट त्यांचं कसं होतं हे MBAच्या स्टुडंटनी सुद्धा शिकता यावं म्हणून त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या सगळ्या MBAच्या कॉलेजमध्ये जाऊन सगळ्यांना भेटणार आहोत की ह्या कथेमध्ये आपला सहभाग ऐकण्यासाठी आपण यावं. तसेच एकाने एक इंजिनियर मुलाने सांगितलं की शिवाजी महाराजांकडं इंजिनियर म्हणजे आपले हिरोजी इंदुलकर हे इंजिनियर होते ज्यांनी सगळे किल्ले बांधले, पूल बांधले. मध्ये आपल्याला एका पेपरमध्ये फोटो आला होता की काल बांधलेला पूल आज पडतोय पण शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी पूल बांधलाय तो आज ही मजबूत स्थिती आहे. म्हणजे शिवाजी महाराज किती मोठे इंजिनियर होते. आणि मगाशी आणखीन एक बोलता मणियार सरांनी सांगितलं की जगामधले सगळ्यात मोठं चांगलं आरमार म्हणजे कुणाचं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. 720 किलोमीटर लांबी आपल्या महाराष्ट्राला आहे समुद्राचे. तर शिवाजी महाराजांकडे त्या काळी मला वाटतं 700पेक्षा जास्त गलबत होतं. म्हणजे भविष्यामध्ये महाराष्ट्रावर किंवा ह्या हिंदुस्थानावर जर अटॅक झाला तर तो समुद्रमार्ग येणार आहे. म्हणजे कसाब आला पाकिस्तानात तो समुद्रमार्ग आला आणि त्याचे नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात करून ठेवलं होतं. म्हणजे शिवाजी महाराज 16व्या शतकात नव्हते, 21व्या शतकातले विचार 16व्या शतकात होते. तो धोका त्यांना त्यावेळेस दिसला होता. त्यामुळे ते आरमार सुद्धा बांधलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी
आणि 16व्या शतकात जरी असले तरी 21व्या शतकाचा विचार करणारे महाराज होते. आज दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं युद्धनीती किंवा शिवाजी महाराजांवर जे आपण अभ्यास केला पाहिजे तो अभ्यास अद्यापि दुर्दैवाने आपल्या देशामध्ये होत नाही. शिवाजी महाराज पाकिस्तानामध्ये शिकवला जातो. पाकिस्तानाच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्लंडच्या आरमारामध्ये शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवली जाते. आणि ज्यावेळेस माझ्या वाचण्यात कुठेतरी आलं आहे की व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष दिल्लीमध्ये आला होता, त्यावेळेस त्यांना सगळे महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शनाला ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी त्या काळी कोणते ऑफिसर असतील त्यांना म्हटले होते की मला महात्मा गांधीचं दर्शन तर मी घेणारच आहे, पण ज्या राजामुळं आम्ही अमेरिकेशी झुंज दिलो, ज्यांच्या आदर्शामुळं आम्ही झुंज दिलो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत जाऊन मला नतमस्तक व्हायचं आहे. तर ते रायगडवर आले होते असं माझ्या ऐकण्यात आहे की कुठं वाचण्यात आलं आहे. म्हणजे एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज होते. मला वाटतं पुतीन आणि ओबामा यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आणि ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जर्मनीला हिटलरला मदत मागायला गेले त्यावेळेस हिटलरने सांगितलं की ज्या राजाचा आदर्श घेऊन आम्ही युद्ध करतो ते राजे तुमच्या मातीमध्ये जन्माला आहेत, त्यामुळं तुम्ही त्यांचा विचार घेऊन इंग्रजांच्या विरोधात लढा असं सुभाषचंद्र बोसला त्यांनी त्यावेळेस सांगितलं. महान आपल्या खरं तर महाराष्ट्राला आणि देशाला एवढी मोठी एक ऐतिहासिक मोठी परंपरा आलेली जे शिवाजी महाराजांचं कार्य आहे त्या कार्यानं खरं तर म्हणजे पावन झालेलं आपला महाराष्ट्र आणि देशाची संबंध भूमी. आणि या कर्तृत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या या सगळ्या कार्याचं एक ज्याला म्हणून आपण की एक त्याचं निरूपण किंवा विवरण जो आहे किंवा त्यातले जे आणखीनही महत्त्वाचे घटक की जे आत्ता पिंगळे सरांनी जे मुद्दे सांगितले की जे शिवाजी महाराजांच्या कार्याची विशेषता होती त्यातले आणखीन काही पैलू गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या एका रसाळवाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि या कथेच्याही आधी एक जी शोभायात्रा निघणार आहे ते शोभायात्रेचं देखील एक नियोजन कशा पद्धतीचं आहे? 19 तारखेला दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळा आपला स्टँडजवळचा आहे तिथून आपली मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये पारंपरिक आपले सगळे वाद्य असणार आहेत. मग ते धनगरी ढोल असतील, आपले पारंपरिक हलग्या असतील, संबळ असेल, गोंधळींचं ते हे वाद्य असतील, आपले मर्दानी खेळ आहेत, महिलांचा पण त्यात मोठा सहभाग असणार आहे. मगाशीच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कला संगमच्या माध्यमातून जिथून आपले जसं आपल्या सिद्धरामाच्या यात्रेच्या वेळेस जसं रांगोळी काढली जाते तसं तिथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते मंदिर सिद्धेश्वर मंदिरापर्यंत आपली रांगोळीसुद्धा काढण्याचं काही आपल्या कला संगमच्या लोकांनी आम्हाला सांगितलं आहे. पतंजली योग समितीच्या माध्यमातून त्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये होणार आहे. आणि आपल्या सोलापूर शहरातल्या सगळ्या मंडळांनी यात सहभागी व्हावं असं या आपल्या माध्यमातून सगळ्यांनी मोठ्या संख्येनं त्यामध्ये सहभागी या आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आणि विनंतीही करतो. आणि आपल्याला ही मिरवणूक चांगल्या प्रकारे व्हावी, शोभायात्रा चांगल्या प्रकारे व्हावी, आपले काही सजेशन असतील तर आपल्या माध्यमातून आम्ही सोलापूर शहरातल्या व सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान करतो की आपण सुद्धा सजेशन करावे की शोभायात्रा कशी असावी. मग ते घोड्यांवर मावळ्यान बसले असतील किंवा अन्य शिवाजी महाराजांना शोभेल अशी शोभायात्रा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आपल्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या व तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो की आपण आम्हाला सजेशन करावं. निश्चित म्हणजे जी संकल्पना आहे किंवा जो उद्देश आहे तो पाहता शोभायात्रा उत्स्फूर्तपणे निघाली याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीच आहे. मिणे सर, आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरती आपण पाहतो की नाट्याचं काही सादरीकरण झालं, व्याख्यान आपल्याकडे होतात, बऱ्याच वेळेला विचारवंत आपली भूमिका मांडत असतात. आणि आपण म्हणलो की शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचे जे अनेक पैलू आहेत त्याचा आपण उलगडा करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. आता जेव्हा कथेच्या माध्यमातून हे कार्य शिवाजी महाराजांचं येईल तर त्याचं एक महत्त्व कशा पद्धतीचं राहणार आहे. आणि त्यातही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज जेव्हा ही कथा सांगतील तेव्हाचं एक वातावरण कशा पद्धतीचं असणार आहे. कारण आपण अयोध्येमधलं ज्याचा उल्लेख तुम्ही केला की ते जे 9 मिनिटाचं स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचं बोलणं होतं त्याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा एक उल्लेख झालेला होता. आणि आता जेव्हा कथा समोर येत आहेत त्याचं महत्त्व कसं राहणार?
स्वामीजींच्या तोंडून शिवाजी महाराज ऐकणे हे खरंच एक वेगळी पर्वणी असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि स्वामीजींचे ज्यांनी आधी यापूर्वी काही भागवत कथा किंवा कथा ऐकली असतील त्यांनी हा अनुभव घेतला असेल की स्वामीजी फक्त कथा सांगत नाहीत, तर कथेच्या अनुषंगानं सद्य परिस्थितीमध्ये सगळ्यांनी कसं वागायला पाहिजे, सगळ्यांनी त्यातून काय धडा घ्यायला पाहिजे आहे आणि राष्ट्रासाठी म्हणून आपण कसं जागृत व्हायला पाहिजे हे स्वामीजी त्यातून सांगत असतात. त्यामुळं आणि स्वामीजींना इतके बारकावे प्रत्येक गोष्टीतले माहिती आहेत आणि त्यांचा जो अफाट व्यासंग आहे या विषयावरचा ते पाहता मला निश्चित खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच सगळ्या लोकांना वाटेल की शिवाजी महाराजांचे हे बाकीचे महत्त्वपूर्ण अंग किंवा हे गुण आपल्याला माहीतच नव्हते. शिवाजी महाराजांचे आणखीन बाकी इतके मोठे कार्य आपल्याला माहीतच नव्हते आणि त्यामुळं एक वेगळा आयाम या पूर्ण कथेला मिळणार आहे. जेवढं आपण शिवाजी महाराज समजून घेऊ तेवढे ते कमीच आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आणि तिथं वातावरण एक कथेचं वातावरण असणार आहे. म्हणजे त्या कथा मंडपात अगदी ते एक भारावलेलं वातावरण धार्मिक आणि म्हणजे धार्मिक आध्यात्मिक त्याच्यासोबतच ऐतिहासिक शौर्य अशा प्रकारचं ते वातावरण त्या पूर्ण कथा मंडपात असणार आहे. आणि त्या कथा मंडपाची वातावरण निर्मिती देखील त्या प्रकारे करायचा आमचा प्रयत्न असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल देखील बऱ्याच जे काही मीटिंग झाले त्यामध्ये सगळेजण आलेले होते. सगळ्यांनी आवर्जून एक गोष्टीचा जो नमूद केलं की हे आपण सगळं चांगलं केलं की कुठल्याही जात, कुठलाही पंथ, कुठलाही काही न ठेवता किंवा कुठलाही पक्ष न ठेवता आपण सगळ्यांना एका हिंदुत्वाच्या एका भगव्या झेंड्याखाली आपण या कथेसाठी म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आणि त्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांची ही कथा निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित येत आहोत आणि राष्ट्रप्रेमासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी जे काही आदर्श घालून दिले त्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल हा एक संदेश परमपूज्य स्वामीजी या कथेतून निश्चित आपल्यापर्यंत देतील याची मला खात्री आहे. पिंगळे साहेब, शेवटी एक आहे की एवढा मोठा एक आपण उपक्रम घेतो आहोत आणि एक महान कार्य ज्याला आपण म्हणून तो घेतो. सर्वांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी कशा प्रकारचा एक दृष्टिकोन ठेवला आहे किंवा कसे प्रयत्न आहेत की सगळेच घटक याच्यामध्ये आले पाहिजेत. तुम्ही सांगितलं की पतंजली योग समितीचं नाव घेतलं की म्हणजे एक अशा संस्था संघटना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की नियोजनाचा भाग विद्यार्थ्यांकडे आम्ही संपर्क करणार आहोत. इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आर्किटेक्ट कॉलेज आहे, इंजिनियर आपल्या तुमच्या इंजिनियरच्या संघटना आहेत त्यांच्याही संपर्क करण्याचा प्रयत्न आहे. सगळ्या मंडळ आहेत त्या मंडळाला संपर्क करत आहोत. जे शिवप्रेमी अनेक आहेत ज्यांनी शिवजयंती अतिशय चांगल्या प्रकारे केली आहे किंवा शिवजयंती सादरीकरण ते चांगल्या प्रकारे करतात त्यांनाही आम्ही जाऊन भेटणार आहोत. ज्या भजनी मंडळ आहेत सोलापूर शहरातले जे वारकरी संप्रदायातले भजनी मंडळ आहेत त्यांनाही आम्ही जाऊन भेटणार आहोत. जे आता उदाहरणार्थ पूर्व भागात ते बक्कम्मा असतो महिलांचा त्यांनाही भेटणार आहोत. परत आमच्या लिंगायत समाजामध्ये अक्कनबळ एक मंडळ आहे त्या मंडळाला आम्ही जाऊन भेटणार आहोत. लोधी समाज असेल, आपला मराठा समाज असेल, सगळ्या ब्राह्मण समाज आहे, सगळ्या समाजातल्या लोकांना आम्ही जाऊन भेटून शिवाजी लोकांपर्यंत जे आत्तापर्यंत पोचलं ते अधिक चांगल्या प्रकारे कसं पोचलं जाईल हे आमचा प्रयत्न आहे. त्याला जोडून आणखीन एक आमचा प्रयत्न चालू आहे. अजून आमचं ते आम्हाला अजून कन्फर्मेशन मिळालं नाही की म्हणजे लहान मुलापासून 10वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक सिद्धेश्वर महाराजा मंदिराच्या तिथं आम्ही एक शस्त्र प्रदर्शन भरवणार आहे. जे आकर्षण असतं, जे महाराजांच्या काळामध्ये जे शस्त्र आहेत, नाणी आहेत, ते आपले सोलापूरचे जे स्टॅम्प आपले किशोरजी चंडक आहेत त्यांच्याकडे अनेक नाणी आहेत, जुन्या शिवकालीन नाणी आहेत, त्याचंही प्रदर्शन भरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्या कथेच्या अगोदर एक 2-3 दिवस आम्ही ते सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक शाळेला त्यांची त्या प्रदर्शनाला व्हिजिट असणार आहे. त्यानिमित्तानं कथेचा सुद्धा आमचा प्रचार, कथेकडे सुद्धा येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल असा आमचा सर्वसाधारण प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये निश्चितच शिवाजी महाराज म्हणलं की सगळ्यांच्या लोकांमध्ये अंगामध्ये संचारतो की छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा जरी दिली तरी आपल्या अंगात बळ संचारतो, स्फूर्तिंग चेततं. आणि शिवाजी महाराज आपल्याला सगळ्याला माहीत आहे
त्यामुळे अशा प्रकारे आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या सगळ्याला विनंती आहे की या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावे. मिनेर सर, म्हणजे अर्थात अगदी स्वच्छ असं आहे की 19 सप्टेंबर नंतर, म्हणजे आता आपण जे सगळं मिनियार सर किंवा पिंगळे सर जे सांगतात आपल्याला त्यानुसार 19 सप्टेंबर नंतर शिवमय अशा पद्धतीचं वातावरण, भगवमय अशा पद्धतीचं वातावरण सोलापूरचं असणार आहे. अशा पद्धतीच्या कथा या पहिल्यांदाच होत आहेत आणि यासाठी जेव्हा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांशी जेव्हा तुम्ही बोलला असाल, कशा प्रकारे त्यांचा एक प्रतिसाद कसा होता स्वामी आणि गोविंददेव त्यावेळेला 19 सप्टेंबरचं वातावरण कसं राहील? स्वामी गोविंददेव गिरीजी हे माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच मला अयोध्येच्या याच्यावरती सल्लागार समितीवरती नेमणूक मिळाली आणि त्यांचा एक सोलापूरकरावरती त्यांचं एक विशिष्ट प्रेम आहे. कारण मागील 23 वर्षापासून स्वामी गोविंददेव गिरीजी दरवर्षी सोलापूरला 3 दिवसाचा कार्यक्रम देतात. अशा प्रकारचा कार्यक्रम आजपर्यंत भारतात कुठल्याही शहराला त्यांनी सतत आणि सलग दिलेला नाही. तोच एक मला विशेषता वाटते त्याची. केवळ सोलापूरकरांसाठी म्हणून त्यांचे विशेष प्रेम आहे, म्हणून सलग 23 वर्ष एखाद्या शहरामध्ये कार्यक्रम देणं हे वैशिष्ट्य आणि त्यांचं ते सोलापूरकरावरचं प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम दिलेला आहे. आणि स्वामींची स्वतःचीच इच्छा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कथा करायची होती आणि आम्ही जेव्हा हा विषय त्यांच्यापुढे मांडला, त्यांनी एका मिनिटात, नाहीतर स्वामींच्या 2-2 वर्ष तारखा मिळणं शक्य नसतं, परंतु ही तारीख स्वामीजींनी आम्हाला दिली. आणि स्वामीजींचं मराठी म्हणजे अगदी ओघवतं मराठी आहे. म्हणजे माझ्या पाहण्यात तरी त्यांच्या इतकं अस्खलित आणि इतकं छान मराठी आजपर्यंत तरी मी तरी ऐकलं नाही आणि त्यामुळे ती एक वेगळी पर्वणी असणार आहे. आणि स्वामीजी तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वामीजींच्या मी मगाशी सांगितलं की प्रभू रामचंद्र आणि कृष्णांचा संगम असलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं स्वामीजींचं नेहमीच प्रतिपादन असतंय. आणि त्यामुळं ते सांगताना स्वामीजी स्वतःच त्या कथेमध्ये हरवून जातील आणि स्वतःच इतके त्याच्यात गुंग होऊन जातील की समोरची पूर्ण जे काही श्रोते मंडळी असतील ते पूर्ण त्याचा आस्वाद घेतील असं निश्चित मला खात्री आहे. साहेब, खरोखरच हा एक महान असा उपक्रम म्हणावा लागेल आणि खरोखर एक समाजाला प्रेरणा देणारा, दिशा देणारा असा हा उपक्रम आहे. आणि ह्याचं आयोजन करत असतानाचं समाधान कशा पद्धतीचं आहे तुमचं? कारण हे इतकं मोठं कार्य आपण हातात घेतोय आणि समाजासाठी जितकं आवश्यक, प्रेरणादायी, दिशा देणार अशा पद्धतीचं हे सगळं कार्य. शिवाजी महाराज जर आज असले, अगदी आपण जयंती उत्सव देखील सगळं साजरा करत असतो तेव्हा आपल्याला एक त्याचा एक मोठा अभिमान असतो हे सगळं करत असताना. आणि आज मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आणि तीही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे सांगतायत. 7-8 दिवस आपल्याला ती पर्वणी उपलब्ध होणार आहे. महाराजांचं कथा ज्यावेळेस सांगतात तर ते सांगत असताना तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभारलं जातं, एवढी त्यांच्याकडे ताकद आहे. म्हणजे महाराजांचं सांगणं आणि ते सादरीकरण करणं, भले ते तर प्रत्यक्ष तिथं नाट्यरूपात असू द्या नसू द्या, पण ज्यावेळेस ते शब्दाच्या माध्यमातून ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस ते चित्र तुम्हाला डोळ्यासमोर उभारल्यासारखं दिसेल. आणि शिवाजी महाराज हे आजच्या काळात जर असले असते, आज जर असले असते तर त्यांच्या हातात तलवार नसली असती, त्यांच्या हातात कॉम्प्युटरचा माऊस असला असता. म्हणजे शिवाजी महाराज हे आधुनिक कसे आहेत आणि शिवाजी महाराज आजच्या काळात काय केलं असतं शिवाजी महाराज आजच्या काळात, तर हे सांगणं अत्यंत तरुण पिढीला गरजेचं आहे. प्रत्येक शिवप्रेमी भारावून जाईल. आजची तरुण पिढी महाराजांची जय महाराज, जय भवानी, जय शिवाजी म्हणतो, पण त्यांचा आदर्श जे घ्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाण घेतलं नाही. आज व्यसनाधीन तरुण होत आहे, किरकोळ कारणासाठी आत्महत्या करतोय. शिवाजी महाराजांना एवढे संकट मला वाटतं कुणालाही एवढे आले नसतील. मला वाटतं शिवाजी महाराज ज्या 50 वर्ष जगले त्या जगण्यामध्ये त्यांच्या प्रत्येक दिवसाला त्यांचा संघर्ष होता. शिवाजी महाराजांची सुटका म्हणजे आग्र्यातून झाली, आग्र्याला गेले, आग्र्यातून परत आले. मला वाटतंय त्यांनी जाताना यायचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. आज सुद्धा शिवाजी महाराज विपरीत घडलं तर काय परिस्थिती असायला पाहिजे. ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले त्या मार्गातून न येता दुसऱ्या मार्गाने आले. कारण काय, औरंगजेबाला माहीत होतं की शिवाजी महाराजाला हाच मार्ग माहीत आहे आणि येताना रिटर्न त्याच मार्ग येतील, म्हणजे आपले माणसं पाठवून पकडता येईल.
पण महाराज तसं न करता आग्र्यातून ते परत मथुरेला गेले. मथुरेवरून मला वाटतं मध्ये एक प्रसिद्ध झालं होतं की बिहारच्या मार्गे महाराष्ट्रात आले. म्हणजे शिवाजी महाराज जाताना यायचा रिटर्न प्लॅन करून ठेवला. म्हणजे मगाशी म्हणलं की प्लॅनिंग काय असतं आजही शिवाजी याच्यावरती महाराजांचा अभ्यास केला जातोय. अभ्यास आणखीन सुद्धा माहित नाही. म्हणजे गुप्तचर आणखीन तो शिवाजी महाराज गेले कसं ना आले गेले माहित नाही. म्हणजे ते त्यावेळेस त्याने आणि अभ्यास करता तशी नवनवीन माहिती नाही. आपल्या समोर आणि येते याच्यामध्ये. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृती ही रिपीट नव्हती. म्हणजे एक कृती, आता उदाहरण सांगायचं झालं तर की शिवाजी महाराज अंधविश्वास नव्हते. ज्या शाहिस्ते खानाला बोटं छाटले लाल महालामध्ये, त्या अमावस्येच्या रात्री ते गेले. ते गेले का अमावस्या रात्री, तर अंधाराचा आपल्याला फायदा व्हावा, आणि गेले आणि सडन तिथं छापा टाकले आणि परत आले. आणि त्या शाहिस्ते खानाच्या सैन्याला दिशा म्हणजे त्यांना आपल्या पाठलाग करता येऊ नये म्हणून आपण कात्रजच्या घाटमध्ये बैलाच्या शिंगाला टेंबे पटून तिथं हे बैल पळवले. आपलं शाहिस्ते खानाच्या सैन्याला वाटलं की शिवाजी महाराज ह्या दिशेला गेले, पण ॲक्च्युअली तर तिकडं न जाता शिवाजी महाराज राजगडाकडे परत आले. म्हणजे युद्धनीती की तेव्हापासून कात्रजचा घाट एक म्हण एक पडलेली आहे, शब्द प्रयोग झालाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हे एक नवनवीन होते. प्रत्येक कृती नवीन असायचे. मला वाटतंय कमांडो कारवाई समोरच्याला चकवा देणारी सगळ्या गोष्टी. कमांडो कारवाई ज्या लादेनला अमेरिकेनं पकडलं, एका रात्रीत जाऊन अंधारात पकडलं आणि पटकीने आले, हे शिवाजी महाराजांची प्रेरणा असली असेल असं मला वाटतंय. कारण त्यावेळेस शिवाजी महाराजांनी दाखवलं की कमीत कमी सैन्यामध्ये जास्तीत जास्त दुश्मनाचं नुकसान करायचं, पटकीने पाठीमागं परत फिरायचं, ह्याला कमांडो कारवाई म्हणतात. ही कारवाई शिवाजी महाराजांनी जगाला दिलेली कारवाई आहे. म्हणजे असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते. युद्धनीती त्यांनी वापरली होती आणि कुठलीही रिपीट नव्हती. शिवाजी महाराजांचा प्रसंग मग शाहिस्ते खान असेल, तुमचा आग्र्यातली सुटका असेल, अफजल खानाचा वध असेल, किंवा पन्हाळगडावरून सुटका असेल, म्हणजे सिद्धी जोहरनं जो वेढा टाकला होता त्याच्यातून बाहेर यायचं जे शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग केलं होतं, हे सगळ्या कृती हे परत रिपीट नाही. वेगळे साहेब, आता याच अनुषंगाने विचारायचं की शेवटी मी आत्ता मीडिया सरांनी तेच मुद्दा उपस्थित केलेला होता की म्हणजे आपण व्याख्यानं होतात, नाट्य सादरीकरण होतं, किंवा आपण समाज प्रबोधन विचारवंत सगळी भूमिका मांडत असतात. याच्या जोडीला आज जेव्हा कथेतून जेव्हा शिवाजी महाराजांचं कार्य शिवप्रेमींसमोर मांडलं जाईल, नागरिकांसमोर मांडलं जाईल, किती परिणामकारक असेल ते? प्रयत्न करणं आपलं नाही, म्हणजे आपण म्हणतो की त्याचा नेमका मोठा प्रभाव पडणार आहे. प्रयत्न करणं आज त्या प्रभावाचा अनुभव तुम्ही कसा घेताय? प्रयत्न करणं आपलं काम आहे. आपण तरुण, आता आमच्या लहानपणी आम्हाला शिवाजी महाराज बऱ्याचपैकी कथा शिकलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, किंवा आमच्या पिढीमधल्या लहान वयामध्ये आम्ही व्याख्यानाला ऐकायला जात होतो, शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जात होतो. पण आजची तरुण पिढी मोबाईलशिवाय बाहेर पडायला तयार नाही. आज सगळ्या जगामध्ये स्क्रीन टाईम सगळ्यात जास्त कोणाचा असेल तर भारतीयांचा आहे, सगळ्या भारतीयांचा. आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट असं की डोळ्यांचे, मेंदूंचे आणि कानाचे, मानेचे जगामध्ये सगळ्यात जास्त पेशंट कुठले असतील तर ते भारतामधले आहेत, असणार आहेत, असं एक भविष्य म्हणजे एक प्रिडिक्शन केलेलं आहे. मोबाईलमध्ये गुंतलेले. हे का झालं तर की त्यांच्यासमोर आपल्या दुर्दैवानं की आपण शिवाजी महाराज त्यांच्यापर्यंत ठेवला नाही, किंवा शिवाजी महाराज आपण त्यांना सांगितला नाही. आज आपण ठेवली नाही, किंवा जे आम्हाला आमच्या आज्यापंजानं शिकवलं किंवा आमच्या आज्यापंजानं ठेवलं, सांगितलं, ते आम्ही सुद्धा तेवढंच कारणीभूत आहोत की आमच्या मुलांना आम्ही सांगत नाही सध्या, आणि वेळसुद्धा नाही. पण हे या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत हा विषय गेला पाहिजे. आणि मगाशी मी आता बोलता एक अर्धवट मुद्दा राहिला की संकट शिवाजी महाराजांवर किती आले होते, मग त्यांनी किती वेळा आत्महत्या करायला पाहिजे होता. साध्या गोष्टीसाठी तरुण पिढी आज आत्महत्या करते. छोटी गोष्ट नाही मिळाली तरी होतं, साधा कुठलीही गोष्ट असू दे. तर शिवाजी महाराजांवर एवढे संकट आले, शिवाजी महाराजांना काही ठिकाणी अपयश पण आलं, पण अपयश पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. समोर आपण जीवनामध्ये लोकांसमोर चांगल्या प्रकारे
शौर्याने धैर्याने गेलं पाहिजे, हे शिवाजी महाराजांच्या कथेमधनं किंवा त्यांच्या जीवनामधून आपल्याला शिकायला मिळालं आणि हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्याच्यासाठी ही धडपड आहे. आणि तेच स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडनं त्यांच्या कथेतून हे सगळ्या गोष्टी समोर येतील. मिनियर सर, सोलापूरकरांना काय आव्हान आहे? म्हणजे एक अगदी मोठं कार्य तुम्ही घेतलंय हातामध्ये. सोलापूरकरांना एकच आवाहन करतो या निमित्तानं की ही कथा समस्त हिंदू समाज सोलापूरतर्फे आयोजित आहे, म्हणजे माझी किंवा तुमची नाही, आपली सगळ्यांची ही कथा आहे.